नमस्कार मंडळी. तर बघा आता सध्या मी कुठं उभा आहे हे माहिती आहे का तुम्हाला? तर इथे हे रेल्वेचा पूल आहे बघा. तर हे गड देवदरी असं गाव आहे. तर ह्या गावातून हे रेल्वेचा पूल एवढा मोठा पूल झालेला आहे. कारण धाराशिवून रेल्वे आलेली तर अशीच कोल्हापूर, पुण्याला, पंढरपूर इकडे जाते. तर एवढा उंच आहे ना, लय उंच आहे. मी आता थोडे इथून लांब आले, नाहीतर एक एक खांब लय मोठा आली इथं. आणि काय म्हणतात, अख्ख्या जगातला 3 नंबरचा का 4था नंबरचा हा पूल आहे मोठा. तर ह्याच्यावरून गेलं ना ट्रेनमध्ये त्या रेल्वे, तर असं धड 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 एवढी भीती वाटते ना, तर लय भीती वाटते. आणि वर कसं एक मंदिर पण आहे देवाचं, तर तिथं पण लोक आले ना की इथंही बघायला येते तिथं. आणि खूप इथं एवढा निसर्ग छान वाटते ना, हे लय भारी वाटते. कारण आता सध्या आहे ना पाऊस नाही, त्यामुळे सगळं झाडे, सगळं गवत फिवत सगळं वाळून गेले, त्याच्यामुळे एवढं भारी वाटणार. तुम्ही नक्की पावसाळ्यात फिरायला येऊन बघा, एवढं छान वाटतंय ना. आणि तिकडं वरती जायला पण वाट आहे पलीकडून, तिथं छोटे छोटे पायऱ्या गेले आहेत, तर त्याच्यावर वर जाता येते. तर एकदम शूटिंग करायसारखं एवढं निसर्ग छान आहे बघा इथं. तर इकडे गवत कसं वाळलेलं दिसायलंय सगळं. आणि इकडं तळही नाही, तर ह्या तळ्यापाशी सगळं पाणी थोडं आटलंय. आता जनावरला प्यायला थोडंसं आहे, पण हे थोडं थोडं खात्यात आणि पाणी पितात आपलं तिथं. तरी असं सगळं गवत वाळून गेले डोंगरात. म्हणजे आहे का ना, 4 महिने एवढं बेकार आहे न घालवायचे, लयच अवघड आहे. असं वाटतं ती 4 महिने कधी कटते ना कधी नाही. कारण पाऊस पडला ना तर एकदम गवत पण फुटतंय, पाणी राहतंय, जनावरला पण खायला प्यायला जास्त चारा राहते, आणि एकदम गार वातावरण राहते सगळं. आणि आता उन्हाळ्याचं लयच अवघड वाटते बघा. तर बघा तुम्ही पण मंडळी कधी आलात नाही इकडं धाराशिवला म्हणा, गडाला, देवाला म्हणा, तर नक्की इथं फिरून जावा. कारण मस्त खूप छान वाटते. बरेच लोक येतात फिरायला. आता ह्याच्यावरून रेल्वे आलेली नाही बघा. आता 3 वाजता येत असते, पण आणि तर आलेलं नाही. आणि मागच्या एका व्हिडिओमध्ये आहे बघा, आम्ही नेमकं इथून चाललो होतो तर ती रेल्वे आलेली होती, मग मी तेवढी शूटिंग काढली होती. तर लय छान वाटते. ह्याच्यावरून मी एकदा दोनदा गेले त्या रेल्वेत बसून, तर लय भारी वाटते. इथून गेलं का ना की असंच आमच्या पूर्ण गावाकडे तिकडं जाते. तरी असं रेल्वे बघा पार पूर्ण तिकडं लांब पोचतोय. आणि ह्या जेवण चाललं ना की असं इकडं तळं, छान पाणी, तळं एकदम दिसतंय. पावसाळ्यात पुन्हा मोर वरडायला आवाज येतो. असं एवढं छान वातावरण वाटतंय ना, तुम्ही आलात ना तर तुम्हाला जाऊ सुद्धा वाटायचं नाही इथून, एवढं भारी वाटते छान. तरी मला नक्की सांगा आमचा हे कसा वाटला पूल गड देवदरीचा. तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि कुणाला फिरायला यायचं असलं ना तर नक्की फिरायला या. कारण गडपाटीहून इथं मधीन सोपा रस्ता आहे मध्ये यायला इथं बघायला. आणि देव पण होते आणि फिरणं पण होते. तर नक्की कधी आलात ना इकडं तर नक्की हे आमचा रेल्वेचा पूल बघून जावा. तर चला, नवीन जे असते ना तर त्यांनी शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईबर करा, म्हणजे आपल्या व्हिडिओ टाकलेला तुमच्या पोस्टर पोहोचत आहे. तर बघा कसा वाटला पूल ही मला पण नक्की कमेंटमध्ये सांगा. चला बाय मंडळी.